निश्चित आपला दुकान तिकडे वाट बघतोय. चारे बाजूने इन्कम चालू आहे. पंच भाऊ पाटील यांचा विचार केला तर रात्री सुद्धा त्याने आम्हाला सकाळी माहिती दिली. चेरोबा कोण पाहूया फलंदाजी करत असताना किती धावांची मजल मारेल. कारण आपण 2 मॅच जर पाहायला गेल्या तर चेसिंगमध्ये विजय संपादन केलं. आता इथं मात्र पाहूया एक तगडा संघ आपल्या समोर आहे आणि टार्गेट द्यायचं आहे. दमचक उडते की आत्मविश्वासाने 10 फलक सजवला जातोय. नितीन गवली क्या बात आहे. आपण पाहिलं तर आज खरोखर प्रभावित केलं आणि या मॅचमध्ये अफलातून त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असतानाही चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर फलंदाजी करत असतानाही चांगली फलंदाजी झाली. आणि आता पाहूया या मॅचमध्ये, कारण इथनं जर हा विजय संपादन करतायत या स्पर्धेतून खाली आज जाणार नाही. काही ना काही हाताला लागेल. मोठी छोटी कुठली तरी मध्यम वर्गाची कुठली तरी लागेल हाताला. यस, गेम ऑन. जय श्रीराम. करूया खेळाला सुरुवात. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू हाताला होता आणि इथं मात्र चिकी सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. निश्चित आता मात्र आपण जर पाहिलं तर साखरपुडे हल्दी लग्न समारंभ सुरू आहे, होणार आहे. इथनं तुम्हाला जर कोणाला मुंड्यांची ऑर्डर द्यायची असेल तर आज त्यांची क्वालिटी तुम्ही ऐकत आहात. काय आवाज त्यांचा आहे पाहू शकता आपण. यावेळेस पाहतोय पण चांगला चेंडू आहे. इथं मात्र आपण पाहू शकता पूर्णपणे बीट करून ठेवला. निर्धावची झाली या ठिकाणी सांगता. पुन्हा एकदा नितीन टन होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहतोय एक धाव घेतली गेली आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रायकरला प्रशांत म्हात्रे पाहतोय आणि त्यांचे पोलीस मित्र भरत दशरथ पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये लावलेले आहेत. मग तुम्ही चौकार लावा, तुम्ही षटकार लावा किंवा तुम्ही गोलंदाजी करताना विकेट घ्या. या वेळेस पाहता पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळतंय. 1 बॉल सीमारेषे बाहेर चौकार. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये खेळून काढलेला आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय सीमा पार जातोय. अजून एक चौकार. भरत पाटील साहेबांना विनंती असेल आपण चेक नाही तर ऑनलाईन तयार राहा. 2 चौकार लागलेले आहेत. 5 दुने 10, 10,000.
पुढील चेंडू यावेळेस मात्र आता फटका फसला होता, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण एका टप्प्याने कलेक्ट केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी जमा केले जात आहेत. 2 धावाने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. 12 धावा धावफलकावरती. चांगलं कॅल्क्युलेशन या ठिकाणी पाहायला मिळते. 2 चौकार प्रशांत म्हात्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. ज्यावेळेस रेग्युलर क्रिकेट खेळत होते त्यावेळेस त्यांच्या नावाचा दबदबा पूर्ण भिवंडीभर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आणि मैदानाच्या बाहेर एक चांगलं व्यक्तिमत्व असं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होतो, सज्ज होते. आपण पाहू शकता अनिल. निश्चितच अल्पेश गायकवाड गुणलेखाच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहायला मिळतात आणि उंच भरारे घेतलेले आहेत. त्यांच्या जोडीला आज 10 ते 12 मुलं काम करत आहेत, कारण त्यांना जेव्हा आलेला कॉन्टॅक्ट तो त्यांना देवतोय. पण या मुलांना एक संदेश देऊ इच्छितोय की आपण गुणलेखन करत असताना झोपा कमी काढा, कारण काही क्लिप त्यांना काही फोटो व्हायरल केले जातात, त्यांचे त्यांना पाठवले जात आहेत. यावेळेस पाहू शकता आपण चेंडू येते बॅकवर्ड स्फेरिक रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक दुरून पोचतंय, काय घडतं पाहूया. या ठिकाणी अडवला जरूर आहे आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 3 धावेने धावसंख्या आपण पाहतोय स्कोअर कार्ड वरती 15 अंकावरती. यावेळेस पाहतोय आपण अप्रतिम चेंडू हाताला जातोय. निर्धावचे होते सांगता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करणारे दोन्ही संघ एकमेकाशी लढतायत, झुजतायत. संघर्षाचं वातावरण पेटून ठेवलेलं आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस आणि या ठिकाणी फुल टोल वसूल केला जातो. हवाई सफर करत चेंडू मात्र सीमा पार. षटकार. क्या बात आहे. पाहूया पुढील चेंडू. आताही चेंडूवरती धरला जोर. चेंडू जातो सीमा के और. षटकार. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि गोल्डन षटकारही पाहायला मिळालेला आहे. पाहूया. आता मात्र ताकदवार भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमा बाहेर गेला. षटकार. षटकारांचं वादळ निश्चित या ठिकाणी पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे. पाहतो आपण ऑफ ड्राईव्ह करारा पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पाहतोय आपण 1 धाव कंप्लीट केली जाते. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2री धाव कंप्लीट केली. 3रीला सुद्धा अवसर वेळ मिळाला होता, परंतु 2 धाव्याने पाहतोय स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावरती 35 धावा लागल्या गेल्या आहेत आणि आपण जर विचार केला तर प्रति चौकार षटकार आणि विकेटसाठी 5,000 रुपये
लावले गेले होते, खास करून आपण जर विचार केला तर आतापर्यंत 2 चौकार आणि 3 षटकार, म्हणजेच पाचा पाचा 25,000 तयार राहायचं आहे. भरत पाटील अजून ओव्हर बाकी आहे, त्या ओव्हरमध्ये किती अजून धावा येतील तेही बघायला लागेल. त्यानंतर आपण गोलंदाजी करणार आहात तेव्हा किती विकेट घेतील तेही बघायला लागतील, तपासावं लागेल. आतापर्यंत 25,000 रुपये जमा आहेत. भरत दशरथ पाटील त्यांचे परममित्र त्यांच्या माध्यमातून अनोखं बक्षीस लावलं गेलं आहे. मागच्या हंगामामध्ये सर्वात अधिक जर बक्षीस असेल तर 11,000चा पटकावला होता. शैलेश बंद्रामूर्ती काल्हेर या खेळाडून पाये इथे स्पर्धा होती, त्याचा रेकॉर्ड या ठिकाणी तुटला गेला आहे. असं नेहमी म्हणतात रेकॉर्ड बनते तुटने के लिए, बट ते कॅशमध्ये होतं. हे ऑनलाईन आहेत, मिळतील नाही मिळतील आम्हाला शंका आहे. जर मिळाला तर निश्चित आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवावा, जेणेकरून आम्ही 10 ठिकाणी बोलू यस पैसे मिळाले. चांगला चेंडू आहे. निश्चित ज्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीमध्ये जे बक्षीस लावलं जातं किंवा जी एंट्री असते त्याच्यामध्ये 25% कापी असते, तशी आता भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाला मी पत्र देतोय की हे लोक बक्षीस लावतात त्याच्यावरती काहीतरी कापी आपण ठेवूया. मग त्या खेळाडूला बक्षीस मिळेल का नसं मिळेल, परंतु जे लावलेलं बक्षीस आहे त्यातून काही रक्कम तर जमा राहील. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये कमीत कमी 5 लाखापर्यंत बक्षीस लावलं जातं, खेळाडूंना काय मिळत नाही आहे, पण त्यातून 10% जरी आपण कापी ठेवली तर निश्चितच आपल्याला त्या काहीतरी म्हणला तरी कमाई होईल. अल्पेश गायकवाड सारखे काही आहेत त्यांनाही देता येईल, कारण 25,000ची कापी 10%ने बोललं तर 2,500 रुपये पटकन मिळले असते. चला खेळाला सुरुवात करायचं. पंचांचा निर्णय अंतिम राहील, जे असेल ते मान्य करून चला पंचांशी वादविवाद न घालता जे नियम आहे त्याला फॉलो करत चला. लवकरात लवकर खेळाला आपण सुरुवात करूया. क्या बात आहे, हिमतीला दाद द्यावी लागेल. हे मित्रावरती असलेलं प्रेम, जेवढं पैसे लावले तेवढे ते येऊन कॅश देतील. क्या बात आहे. फोन आलेला आहे साहेबांना, ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते त्यांनाच आता फोन आलेला आहे.
एक रेकॉर्ड बनत चाललेला आहे, कारण आपण पाहतोय तब्बल 25,000 आतापर्यंत बक्षीस प्रशांत म्हात्रे यांचं लावला गेला आहे. आणि त्यांनी सांगितले मी बाहेर आहे तरीसुद्धा मी तिथे येऊन कॅश देऊन जातोय, कारण इथं शंका उत्पन्न केली की ते बक्षीस ऑनलाईन जाईल की नाही जाईल, तर त्यांनी छातीत ठोकपणे सांगितले आहे की आम्ही तिथं येऊन कॅश देतोय. क्या बात आहे, वा. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण मिस टाइम झालेला आहे आणि इथं झेल घेण्याची नामी संधी चालू आली होती, बट तसं काही घडलं गेलं नाही आहे. आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 36 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गणेश. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या स्क्वेअर कांपरच्या रिझनमध्ये एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न स्वतः यष्टीरक्षक चेंडू उचलते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 38 या अंकावरती. प्रशांत म्हात्रे आपण जर पाहिलं तर 3 षटकार 2 चौकारांची आतिषबाजी केली. थोडीशी हाय गई गडबड दुर्लक्षता म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे. आणि अशा रीतीने दुर्दैवी रीती आपण झालं पाहिलं तर बाद झाले, परंतु भरत पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपये पाहायला मिळाले होते. आणि दिनेशसाठी सुद्धा 2,000 रुपये आहेत. क्या बात आहे, पैसे भरपूर आहेत. पैसे मायने नाहीत, परंतु त्याच्यावरती असलेला प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे. त्या मित्रापोटी त्या प्रेमापोटी पैसे मोठे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे. गणेश पुन्हा एकदा पाहूया, तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र खराब चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा या ठिकाणी इशारा देतो, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला. येणारा चेंडू हा फ्रीट आहे. क्या बात आहे. यस, या ठिकाणी मात्र फटका फसला गेला आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पाहतो आपण 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु चेंडू हा फ्रीट आहे. झेल चांगले कलेक्ट केले गेले होतं, परंतु इथं मात्र पाहतोय आपण केलेले चुकी हिचा दंडात्मक कारवाई म्हणून आपण पाहिल्या फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी खर्च केली. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 40 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मात्र रिव्हर्स. क्या बात आहे, अफलातून नजाकत ताकद आणि आपण पाहू शकता चेंडू जातो सीमा पार. चौकार. प्रतिष्ठान बिनार या संघाने पहिल्या मॅचमध्ये 50 केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 50 केल्या. पाहूया आता या ठिकाणी किती धावा जमा करतात, कारण आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दिनेश सुवर्ण संधी. प्रशांत म्हात्रे यांनी आपण पाहतो 25,000 रुपये फलंदाजी करत असताना कमावलेले आहेत. भरत पाटील यांचे तुम्हालाही 2,000ची संधी आहे. पाहूया काय करतायत. या वेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेतली गेली आणि थ्रो मात्र आपण पाहिलं तर रॉंग एंडला पाहायला मिळालं. आणि अशा रीतीने या ठिकाणी 2 धावा
कंप्लीट केल्या गेल्या. 46-46 धावा धाव फलकावरती. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच मित्र आपण पाहतोय. श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा. भिवंडी तालुक्यातील एक चांगली नामांकित स्पर्धा. या ठिकाणी मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र फलंदाज दिनेश भोईर बाद होतोय जेलच्या स्वरूपात. प्रशांत जूनियर क्या बात है. एक क्रिकेटमधील दांडगा अनुभव आहे. काही काल आपण पाहिले ते क्रिकेटपासून वंचित होते, परंतु खूप चांगली शैली आहे खेळण्याची. इथं मात्र फसला होता फटका आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 47-47 या अंकावरती लागली गेली आहे. आता मात्र स्ट्राइक वरती महेश येतोय. चौकार 2 चौकार लगावले आहेत. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही पोचत तिथं. चेंडू मात्र सीमा पार होतोय आणि येतोय चौकार. फलकावरती लागल्या गेल्यात. आपण जर पाहिलं तर चांगला स्कोर कार्ड या ठिकाणी सजत असताना यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये येतोय. क्या बात आहे. बॅक टू बॅक गॅप मध्ये फेकून दिलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे आपण पाहू शकता 55 55 या अंकावरती. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुल टॉस होता, परंतु त्याचा पुरेपूर अंदाज घेता आला नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा कोण या संघाने 2 बाद 55 अशी धावसंख्या जमा केली आणि 56 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं निमिलन पायगाव संघासमोर. पाहूया आजच्या दिवसातील या घमासानामध्ये कुठला संघ क्वालिफाय होतोय, या धावा बनतील या थांबतील या ऐकूया कालीराम केणीसर यांच्या आवाजाने.
2025 या स्पर्धेचे लाडके आयोजक वन मॅन शो उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे भिवंडी उप तालुका प्रमुख श्यामदादा चौधरी यांची देण आणि जानमान सरवली आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा नक्कीच आज ग्रुप सी मधून अंतिम क्वालिफायसाठी सामना मैदानामध्ये सुरू आहे। चिरोबा 40+ कोण विपक्ष न्यू मिलन पायगाव आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक सर्वात मोठं बक्षीस लावण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये सर्वात मोठं बक्षीस आतापर्यंत आपण पाहिलं तर मला वाटतं हे रेग्युलर क्रिकेट असो भिवंडी सिटी असो की 40+ प्रत्येक विकेट चौकार षटकारला प्रशांत म्हात्रेला 5000 आणि दिनेश भोईरला 2000 भरत पाटील नक्कीच यांच्याकडून मोठं बक्षीस या स्पर्धेतून लावलं गेलं आहे आणि नक्कीच बघूया प्रशांत म्हात्रेनं पहिल्या फलंदाजीतून 25000 पटकवलेले आहेत। दिनेश भोईरला मात्र कुठलीही संधी नाही आहे, विकेटसाठी देखील संधी आहे दोन्ही खेळाडूंना। निश्चितच मित्र ज्यांचा आपण आवाज ऐकत होता सलग 3 दिवस त्याने खूप मेहनत घेतली आणि पुढील 2 दिवस येणार नाहीत तर या कमिटीच्या माध्यमातून अर्थात उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये ज्याने आपल्या आवाजाची जादू दाखवली त्यांचा या ठिकाणी येतोजे स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे। या भिवंडी तालुक्यामध्ये एक नामांकित नावारूपाला उदयास आलेले कालीराम केनीसर यांचा आपण बहारदार आवाज ऐकत होता त्यांचा या ठिकाणी येतोजे स्वागत आणि सन्मान या कमिटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। मी विनंती करतो ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते श्यामदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कालीराम केनीसरांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या स्पर्धेची उबदार मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटोज आपण पाहू शकता महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शाल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंटोज ट्रॉफी देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आलं आहे। खूप खूप धन्यवाद कालीराम केनी सर आपल्याला आवाज दिला आपण आलात आणि 3 दिवस आपण या कार्यक्रमाची सेवा केली त्याबद्दल मीही आपला खूप खूप ऋणी आहे ना आपला खूप खूप धन्यवाद। खूप खूप धन्यवाद श्यामदादा चौधरी आणि ऑल टीम जानमान 40+ सरवली आपलं मनापासून धन्यवाद। या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आपल्याला घेऊन चलतोय या आजच्या ग्रुप सी मधून शेवटच्या क्वालिफाय मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये धावांचं लक्ष्य 56 गोलंदाज झालाय प्रशांत म्हात्रे प्रति विकेट 5000 चौकार षटकार साठी देखील 5000 होते 25000 फलंदाजीतून कमवलेत भरत पाटील यांचं प्रेम नक्कीच पैसा प्रत्येकाकडे आहे मात्र तो पैसा एखाद्या मित्राला कुठेतरी समाज कार्याला देणं हे मात्र प्रत्येक पैसेवाल्याकडे दान करताना ती हिम्मत असावी लागते। बघूया नितीन गवलीसाठी दुसरा सलगचा चेंडू डॉट फेकलाय क्या बात आहे। दिनेश भोईरला 2000 होते चौकार षटकार साठी प्रशांत म्हात्रेला चौकार षटकार विकेट साठी प्रति 5000 सर्वात आणि विकेट साठी देखील आहे। आतापर्यंत सर्वात मोठं बक्षीस आहे श्यामदादा चौधरी हे 40+ मध्ये प्रत्येक चौकार षटकार आणि विकेट साठी 5000 भिवंडी ग्रामीण क्रिकेट असो सिटी क्रिकेट असो की आपलं 40+ या स्पर्धेमध्ये खूप मोठं पारितोषिक या 2 खेळाडूंवर लावलेलं आहे। बघूया चेंडू हवेमध्ये आहे इथे विकेट येईल का क्या बात है। 1 नाही 2 नाही तिसऱ्या प्रयत्नात प्रशांत म्हात्रेचे 5000 देखील मायनस झालेत।
झेल धरतीला दान. नक्कीच नितीन गवली, वन मॅन आर्मी, 56 बनवायचे आहेत आणि तिसऱ्या चेंडूवर स्वतःचा आणि संघाचं खातं अकाउंट होतोय 2. बघूया 3 चेंडू आहेत. प्रशांत म्हात्रेचे विकेट येईल का? 25,000 मध्ये अजून काही हजार प्लस होतील का? हा फटका ऑन साइडला प्रशांत ज्युनियर चांगली फिल्डिंग करतात. दुसऱ्या धावेसाठी कुंदन. नक्कीच इथे प्रशांत थोडासा नाराज आहे. आपला सिनियर खेळाडू ज्युनियर प्रशांत एक स्टायलिश प्लेयर आहे. चालू हंगामाची सुरुवात 40+ क्रिकेटला केलेली आहे. 4 चेंडू 4 धावा. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 चेंडूंवर 2 वेळा सलग दुहेरी 2. इथे फटका उडवलाय नितीन गवलीनं. चेंडू क्षमापार येतोय चौकार. प्रशांत म्हात्रे पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर 3 चेंडू मध्ये 8. 56 बनवायचे आहेत. जोपर्यंत खेळपड नितीन गवली आहे तोपर्यंत न्यूझीलंड पायगाव टीम सामना सोडणार नाहीये. इथे देखील फटका चांगला आहे. बघूया दिनेश भोईर इथे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत 9 आणि 9च्या 9 धावा नितीन गवलीच्या फलंदाजीमधून. 56 बनवायचे आहेत. एक संत आणि शांत सुरुवात. मित्रांनो नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा. चालू हंगामाची सुरुवात श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवली संघाच्या वतीनं आपण उप तालुका प्रमुख चषकाची पाहतोय. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ शी संलग्न असलेली स्पर्धा आहे. नका सामना कंटिन्यू सुरू करा. इष्टांच्या मागे प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल, खूप मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 40+ मध्ये देखील एक खेळाडूंनी आले आपल्या नावाची दहशत कायम ठेवलेली आहे. नक्कीच चालू हंगामाची सुरुवात चाचणी स्पर्धेचा विजेता पहिल्या सामन्यापासून जी सुरुवात आहे ती श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेमध्ये देखील कायम ठेवलेली आहे. विजयी घोडदौड कोण संघाची कायम आहे. क्या बात आहे. पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिला आहे. अगदी इथे नितीन गवली जितके हुशार आहेत तितकाच हुशार प्रशांत म्हात्रे देखील आहे. त्याला ठाऊक आपल्याला विकेट कोणती घ्यायची आहे, कुंदनची की नितीनची. फक्त एक सिंगल. धावसंख्या 10. धावा आलेत. 56चं लक्ष आहे. क्या बात आहे. दांडी गोल. चांगला चेंडू राजेंद्र पाटील यांचा. फलंदाज कुंदन आउट.
नक्कीच मित्रांनो, जर हे 40+ क्रिकेट नसतं, आधी आपण क्रिकेट जरूर खेळलो, मात्र कॅमेऱ्याच्या विदाऊट इथे बघा आपण 55 वर्षीय नामदेव चौधरीने पहिली 50 केली. त्यानंतर जीवन जाधव लोणाड हा देखील वय वर्ष 45चा खेळाडू, त्यांनी 50 केली. महेश काबूकर वडुणोकर त्यांनी देखील चाचणीची 50 कंप्लीट केली. आणि गोलंदाजांचा विचार केला तर महेश पाटील पिंपलघर, बंद्रामारुती कल्लेरचा राजन डी आणि संजयभाई म्हात्रे यांच्या संघातील मच्छिंद्र पाटील या गोलंदाजांनी चाचणी स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्या. जर 40+ क्रिकेट नसतं तर महाराज अशा ॲक्शन, असे फलंदाज आपल्याला आता पाहायला मिळाले नसते. नक्कीच बघू शकता आपण राजेंद्र पाटील यांची गोलंदाजीची ॲक्शन पहा आपण. आता अगदी लाईव्ह क्रिकेट आहे. पुन्हा एकदा नवीन या क्रिकेटच्या सीझनमध्ये आणि लाईव्हच्या स्पर्धेमध्ये आपल्या 40+ खेळाडूंना आपला क्रिकेट दाखवण्याची संधी या 40+ क्रिकेटनं प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. गोलंदाज राजेंद्र पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकला आहेत. विकेटसाठी त्यांना देखील 2 नजर आहेत. भरत पाटील एक चांगला व्यक्तिमत्व, दिनेश भोईर, राजेंद्र पाटील आणि प्रशांत म्हात्रे यांच्यावर त्यांनी नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला आहे. नाही, हे बक्षीस या स्पर्धेतील बक्षीस यापुढील स्पर्धेमध्ये देखील आवर्जून त्याचा उल्लेख केला जाईल. कारण की सर्वात मोठं बक्षीस प्रशांतला, प्रति चौकार षटकार विकेटला 5,000, दिनेश भोईरला 2,000 आणि ते राजेंद्र पाटीलला 2,000. प्रशांत ज्युनियरचा चांगला खेळ आणि फलंदाज गणेशचा संपलाय खेळ. नक्कीच प्रशांत म्हात्रेला 25, राजेंद्र पाटीलला 2 आणि आता आलाय दिनेश भोईरला 4 विकेटसाठी. क्या बात आहे. फलंदाजीतून राजेंद्रचे 4 झाले, बरोबर 2 विकेट आहेत. 4,000 त्याचे, प्रशांतचे 25 म्हणजे 29. बघूया इथे ओव्हर नंबर 3 दिनेश भोईर याच्यासाठी देखील धावा बनलेत 12. चेंडू आणि अजूनही विजयासाठी 44 धावांची गरज आहे. अतिशय महत्वाचा सामना. बघूया दिनेश भोईर इथे चांगला फटका आपण पाहतोय. बघूया 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 14. अकरा चेंडू 42 धावा बनवायचे आहेत. क्या बात है. हा फटका उडवलाय, मात्र दिनेश किनी स्वतःचे संघनायक झेलच्या खाली येतात. मोठी विकेट नितीन गवलीची. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज रवींद्र आलाय. नक्कीच अगदी दिनेश भोईरनं देखील 1 विकेट घेतलाय. 2000चा मानकरी ठरलाय. भरतजी पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. तेच तरार लाईन चुकीची. पंचांचा आला वाईटचा इशारा. प्रशांत मात्रेला 25, राजेंद्र पाटीलला 4, 29 आणि दिनेश भोईरला आतापर्यंत 2 म्हणजे 31,000 रुपये. एक सिंगल धाव रवींद्रने घेतलेली आहे. आता न्यूझीलंड पायगाव टीम अगदी खेळाडू कक्षामध्ये शांततेचं वातावरण आहे. कारण की नितीन गवली बाद झालेत. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवते 40. खूप मोठा फरक आहे चेंडू आणि धावांमध्ये. इथून आता हायलाईट क्रिकेटला सुरुवात करावी लागेल. सिंगल डबलनं काम जमणार नाहीये. हो हो काय चेंडू होता. अप्रतिम वाईट यॉर्कर. कमालीचा चेंडू. जबरदस्त लाईनत लेंथ. दिनेश भोईरनं नेहमीच एक चांगल्या लाईनत लेंथवर आपल्या संघासाठी गोलंदाजी केलेली आहे. पंढरी भोईर या संघाचे एक सदस्य आहेत. तब्बल 45 ड्रेसकोट त्यांच्या माध्यमातून या संघाला देण्यात आलेत. चांगलं व्यक्तिमत्व. भरतजी पाटील वेलकम. स्वागत आहे आपलं. या आपण मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून एक इतिहास रचलाय. चेरोबा 40+ कोण आपल्या संघाच्या या खेळाडूंना पारितोषिक लावून श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आपलं उप तालुका प्रमुख चषकामध्ये खूप खूप स्वागत आहे. फक्त एकच धाव. 3 ओव्हर 18 आलेत आणि आता 6 मध्ये 36. उलटे आहे नक्कीच. 6 चेंडू आणि 38 धावा. भरतजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन होतोय. नक्कीच या स्पर्धेतून त्यांच्या नावे एक नवा विक्रम. कारण की चेरोबा 40+ कोण संघाच्या प्रशांत मात्रेला प्रति चौकार षटकार विकेटला 5,000 होते. दिनेश भोईरला 2,000. त्यानंतर राजेंद्र पाटीलला देखील 2,000 रुपये पारितोषिक त्यांनी लावलं होतं. स्वागत आहे आपलं. वेलकम. क्या बात आहे. आतापर्यंतचं हे सर्वात मोठं बक्षीस या स्पर्धेतून आपण पाहिलंय. क्या बात आहे. दिनेश किनी गुड बॉलिंग. संघाची कमान देखील त्यांच्या खांद्यावर आहे. सर सेनापती संघनायक आहेत. चेरोबा 40+ कोण प्रशांत मात्रे, दिनेश भोईर, प्रशांत ज्युनियर, दीपक मुकादम, राजेंद्र पाटील. अगदी परिपक्व संघ आणि त्या संघाचा सर सेनापती असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गुड स्टार्ट. 2 चेंडू डॉट टाकलेत. फक्त 4 चेंडू. चेरोबा 40+ कोण संघ या विजयापासून दूर आहे असं म्हणायला तर हरकत नाहीये. इथे इनसाइड आउट केलेत. फटका चांगला आहे. मात्र फटक्याने आता खूप उशीर झालाय न्यूझीलंड पायगाव संघाच्या फलंदाजांकडून. फक्त धावा 19 बनलेत. 21 चेंडू टाकलेत. नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर छोटू याचा आज वाढदिवस. या स्पर्धेच्या माध्यमातून JN1 40+ संघाच्या वतीनं आणि आमचे पंच समालोचक गुणलेखक लाईव्ह च्या पॅनलच्या वतीनं छोटूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे प्रशांत ज्युनियरनं हा झेल ड्रॉप केलाय. नक्कीच प्रत्येक खेळाडूवर आपलं प्रेम दाखवलंय. भरतजी पाटील यांनी सर्वात मोठं बक्षीस आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतून पाहायला मिळतोय.
हा फटका उडवलाय, अप्रतिम, वा. या फटक्यानं फलंदाज रवींद्रचं मनोबल वाढेल आणि पराभवाचं धावांचं अंतर कमी होणार आहे. चेंडूची फेकी करा, चेंडू जमायत आपल्या कमिटीकडे. नक्कीच अगदी या स्पर्धेला 4 चाहन लावलेत भरत पाटील यांनी आपल्या खेळाडूंना पारितोषिक लावून. नक्कीच अगदी हार जीत कुठल्याही संघाची झाली असती तरी मात्र पारितोषिक जे आहे ते भरत पाटील यांनी नक्कीच दिलं असतं. संघ ऑल इज वेल आहे. इथे अजून एक षटकार ठोकलाय. 4 ओव्हरमध्ये धावा बनवले 32, बनवले होते 56 आणि हा सामना जिंकलाय चेरोबा 40+. कोण संघाने अभिनंदन. प्रशांत म्हात्रे, पंढरी भोईर, दीपक मुकादम, दिनेश भोईर, दिनेश किनी, ऑल टीम हडलक, नितीन गावली. या सामन्याचे सामनावीर. म्हणून भाऊ राजू दादा धन्यवाद, तुम्ही आलात, या स्पर्धेला भरपूर वेळ दिलीत. नितीन गावली आपले एक सामनावीर. ट्रॉफी बाकी आहे, आपण देखील या मंचावरती. आणि या सामन्याचा सामनावीर प्रशांत म्हात्रे, आपण देखील यायचं आहे. चला चला जरा स्पीडअप करा. नितीन गावली आपण या अगोदर आपली या आधीच्या सामन्याची सामनावीर ट्रॉफी बाकी आहे. या प्रशांत म्हात्रे अभिनंदन. चाचणी स्पर्धेपासून हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि आतापर्यंत विजयाची घोडदौड सुरूच ठेवलेली आहे. प्रशांत म्हात्रे आपण थांबा 2 मिनिटं, आपण नितीन गवलीला देऊया पारितोषिक. नितीन गवली नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व, हरिभक्त पारेण आहेत. अरविंदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी, श्यामदादा चौधरी हे देखील सोबत आहेत. हरिभक्त पारेण आमच्या माऊलींच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंकचं वाटप. त्यानंतर हा गिफ्ट एम्पर आहे प्रशांत म्हात्रेसाठी. आणि भरतजी पाटील यांच्याकडून तब्बल 25,000 रुपये मिळणार आहेत. चला नितीन गवली हडलक मित्र, नक्कीच आपण चांगला खेळ केला, मात्र शेवटच्या सामन्यातून एक स्वागत आणि सन्मान घेऊया आपण. भरतजी पाटील थांबा 2 मिनिटं थांबा. नितीन भाऊ थांबा 2 मिनिटं. भरतजी पाटील यांचा शुभ सन्मान. जगू चौधरी स्पर्धेचे करता धरता सर्वा श्यामदादा चौधरी यांच्या, नितीन भाऊ, नितीन गवली या आपल्या संघटनेचे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. श्यामदादा यांच्या वतीने आपलं देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. या आपण या नितीन गवली 1 मॅन आर्मी असं नेहमी त्यांना आम्ही त्यांचा उल्लेख करत असतोय. त्यांचा देखील येतोची स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अभिनंदन दिनेशजी केनी, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद नितीनजी गवली. आणि बघा मित्रांनो, या चालू हंगामाची सुरुवात केली चेरोबा 40+ कोण संघाने. चाचणी स्पर्धा तर श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेपर्यंत हा 10वा विजय
त्यांच्या नावी सल्लग लागलेले अभिनंदन प्रशांत म्हात्रे सामनावीर. देऊ आपण प्रशांत म्हात्रेला सामनावीर पारितोषिक आणि भरतजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 25,000. क्या बात आहे. कडक नोटा आणि कडक बॅटिंग. वा सर्वात मोठं बक्षीस श्यामदादा चौधरी खुश आहेत. बघा अगदी एटीएम मधून कडक नोटा आलेल्या आहेत. 25,000 40+ मध्ये आतापर्यंत सर्वात मोठं बक्षीस आहे. चला ट्रॉफी घ्या. दिनेश भोईर राजेंद्र पाटील सर आपल्यासाठी आहेत. या आज फ्रायडे आहे. या या नक्कीच. अरविंदजी चौधरी हरिभक्त पारायण माऊली राजेंद्र पाटील सर थांबा. दिनेश डीबी खुश आहेत आज सर्व खेळाडू. 10वा विजय आहे. क्या बात आहे. आणि थांबा भरत पाटील साहेब राजेंद्रला येऊ द्या. 4,000 खुश आहेत. प्रशांत भाऊला द्या 1,000 त्यांनी झेल टिपलाय. प्रशांत ज्युनियर धन्यवाद. क्या बात आहे. राजेंद्र पाटील सर खुश. त्यानंतर डीबी 2 1 विकेट आहे. 4 नाही फिक्सिंग नाही फक्त 2. यस यस भरत पाटील आपल्यावर खुश आहेत. धन्यवाद भरतजी पाटील आणि धन्यवाद नक्कीच दिनेश किनी ऑल टीम. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा खेळ संपलाय. नक्कीच अगदी प्रशांत म्हात्रेला 25 राजेंद्र पाटील सर यांना 4 आणि दिनेश भोईरला 2 असे एकूण 31,000 रुपयाचं रोख रक्कम भरत पाटील यांनी आपल्या खेळवण्यात दिलेलं आहे. धन्यवाद दीपकजी मुकादम आणि धन्यवाद सर्वांचा खूप खूप आभार. मी इथेच थांबतोय.